नगरपालिकेच्या नाक्यावर आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज आपण जाणार आहोत रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड नगरपालिकेच्या नाक्यावरती। खेड एकेकाळचा शिवसेनेचा बालेकिल्ला, पण 5 वर्षापूर्वी मनसेने या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला आणि नगरपालिकेवर आपला झेंडा फडकवला। गेल्या 5 वर्षांपूर्वी गेलेले वैभव परत मिळवण्यासाठी शिवसेनेने या ठिकाणी पुन्हा एकदा कंबर कसली आहे। मनसेची सत्ता असताना खेडचा विकास झाला का हे आपल्याला पाहायचंय। मात्र तत्पूर्वी या नगरपालिकेतलं पक्षीय बलाबल कसं आहे आपण त्यावरती एक नजर टाकूया। खेडवर मनसेची सत्ता आहे। 9 नगरसेवक आहेत मनसेचे, शिवसेना 7, राष्ट्रवादी काँग्रेस 1 आणि अशी एकूण 17 नगरसेवकांची आहे खेड नगरपालिका। आणि आता खेड नगरपालिकेच्या नाक्यावर जाऊया आणि तिथल्या प्रश्नांविषयी चर्चा करूया। नमस्कार, नगरपालिकेच्या नाक्यावर या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आपण आहोत रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड नगरपालिकेमध्ये। खेड नगरपालिका म्हणजे एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला होती। मात्र 5 वर्षापूर्वी तुम्ही मला सत्ता द्या आणि पहा असं म्हणणाऱ्या मनसेवरती खेडवासियांनी संपूर्ण विश्वास टाकला आणि या नगरपालिकेमध्ये खेड नगरपालिकेमध्ये मनसेची सत्ता आली। चर्चेची सुरुवात आपण निश्चितपणे सत्ताधाऱ्यांपासून करणार आहोत आणि सत्ताधाऱ्यांनी गेल्या 5 वर्षात नेमकं काय केलं हे त्यांच्याकडून जाणून घेऊया। राज्यातली पहिली नगरपालिका मनसेची, मोठा विश्वास आणि एक मोठी जबाबदारी होती। काय नेमकं केलं 5 वर्षात लोकांसाठी? मला वाटतं 4 कोटीचे या ठिकाणी हॉटमिक्स हॉटलेटचे रस्ते मी या ठिकाणी केले। जवळजवळ एक 13 कोटीची नळपाणी योजना, ती योजना मंजूर केली। तिचं 1 कोटीचं निधी या नगरपालिकेला आलेला आहे। या ठिकाणी स्ट्रीट लाईट मी जे डेकोरेटिव्ह स्ट्रीट लॅम्प होते ते लावले, हायमास सारखे दिवे लावले, चांगलं नाना पार्क या ठिकाणी निर्माण केलं, फायर स्टेशन सारखी इमारत या ठिकाणी केली। राज्य शासनाच्या निधीमधून खामतळाच्या सुशोभीकरणासाठी 8 कोटीचा निधी उपलब्ध करून दिला। या शहरामधली स्वच्छता असेल, या शहरामधल्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल, या संदर्भात कुठली तक्रार या 5 वर्षामध्ये आली नाही। शिवसेनेचे पदाधिकारी आपल्या बरोबर आहेत। प्रचंड काम केल्याचा दावा मनसे करतंय। कोट्यवधी रुपयांचा निधी आणला आणि विकास केला। काय म्हणाले या सगळ्यावर? लोकांचा अपेक्षाभंग करण्याचं काम या ठिकाणी सत्तेत बसून या मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, सर्व नगरसेवकांनी केलेलं आहे। सत्तेत बसल्यानंतर कोट्यवधी रुपयाचा निधी आणला असं जाहीरपणे ठोकपणे ते सांगतायत, परंतु हा निधी कुणी दिला हे मात्र ते सांगत नाहीत। हा निधी जो 7,74,00,000 रुपयाचा तळ्याच्या सुशोभीकरणासाठी निधी आला, तो निधी सन्माननीय आमच्या खेडचे कार्यसम्राट, महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री, पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांनी दिला हे सांगायला मात्र ते विसरले। ते सांगतायत 4 कोटीचे रस्ते केले, पण ह्या रस्त्यांसाठी निधी कुठनं आला हे मात्र ते सांगत नाहीत। ह्या रस्त्याचा निधी जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय रवींद्रजी वायकर साहेब यांच्या डीपीसीच्या मीटिंगला नगर उत्तानमधनं स्वतः वायकर साहेबांनी मंजूर करून तो निधी खेडला पाठवला, म्हणून आज खेडचे रस्ते झाले। राष्ट्रवादीची सत्ता एकच नगरसेवक या संपूर्ण सत्तेमध्ये आहे। तुम्ही कारभार जवळून पाहिला, काय अनुभव होता गेल्या 5 वर्षातला? सत्ताधारी म्हणून जे त्यांनी विकास निधी आणला म्हणून ते जे मांडतायत आणि शिवसेनेक म्हणतात की आमच्या मंत्री महोदयांनी दिला, तर माझं म्हणणं आहे की प्रशासनाची कुठेतरी चौकटीमध्ये हा निधी दिला जातो। नगरोत्थान निधी हा राज्य शासन प्रत्येक नगरपालिकेला देते, याच्यात विशेष काही नाही। जेवढा निधी येतो हा प्रत्येक गोष्टीप्रमाणे येतो, त्याच्यात वैभवजींनी सुद्धा श्रेय घेण्यासारखं नाही किंवा सेनेवाल्यांनी श्रेय घेण्यासारखं नाही। फक्त विकासाचं म्हणायला गेला तर खेडमधले अजून बहुतांशी विकासाचे विषय असे आहेत की जे पेंडिंग आहेत, ज्याच्यावर राजकारण दोन्ही पक्षांनी केलं, आमच्या पक्षाने सुद्धा राजकारण केलं, पण आज कुठेही नागरिकांचं समाधान झालेलं नाही आहे। तुम्ही काम नाही केलं असा आरोप करताय। प्रश्न असा आहे, शासनाचा निधी आहे, पालकमंत्री हा प्रत्येक जिल्ह्याला असतोच। या शिवसेनेला वाटतं की आम्ही आमच्या खिशातले पैसे दिल्याने आज खेडवरती मेहरबानी केली। लक्षात घ्या, याहीपूर्वी यांचे पालकमंत्री उदय सामंत राष्ट्रवादी पालकमंत्री होते, त्यावेळी देखील निधी या ठिकाणी आला। ही शासनाची चौकट आहे, यांनी याचं श्रेय घेण्याचं काही कारण नाही। हा निधी हा येणारच होता। या निधीसाठी मी धडपड करावी लागते, सभागृहात ठराव करावी लागते, त्याची मानसिकता असावी लागते। आमची सकारात्मक मानसिकता होती। आम्हाला ज्या वेळेला कलेक्टरकडे प्रस्ताव पाठवले होते, मागणी कोणाची असून दे, आम्हाला निधी येणं आवश्यक होतं। खेड शहराच्या विकासाची वचन आम्ही लोकांना दिली होती आणि त्या पद्धतीचे ठराव आम्ही सभागृहातून पाठवले आणि म्हणून निधी आला। निधी असाच येत नाही, एका पत्रावर निधी येत नाही किंवा यांच्या एखाद्या नगरसेवकाच्या कुठल्या बॅनरवरती काही निधी येत नाही। या निधीसाठी सभागृहात ठराव करावा लागतो, नगराध्यक्षाला पत्र द्यावं लागतं, 10 वेळा खेपा मारावं लागतात आणि मग निधी येतो। निश्चितपणे बीजेपीचे पदाधिकारी आपल्या बरोबर आहेत। काय एकूण स्थिती आहे शहरामधली? विकास कामं खरोखर होत आहेत? नागरिकांचे प्रश्न खरोखर सोडवले गेलेत?
नाही, नागरिकांचे प्रश्न अजूनही खूप प्रमाणात प्रलंबित आहेत. त्याच्यावर माझी सर्व नागरिकांना अशी विनंती आणि पक्षांनाही अशी विनंती की त्याच्यावर राजकारण न आणता खरोखर निरपेक्षपणे आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हे प्रश्न धसास लावण्याचा 100% प्रयत्न करणार आहोत. अनेक नागरिक इथे आहेत, त्यांच्याकडे जाणून घेऊया की खरंच खेड शहरामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये विकास झाला का? लोकांचे अनेक प्रश्न होते, हे सुटले का? आणि काय लोकांच्या अपेक्षा होत्या त्याची पूर्ती झाली का? नागरिकांचे प्रश्न तसे सुटलेले नाही आहेत, कारण नागरिकांचे प्रश्न हे कायमस्वरूपी सुटणारे नसतातच. हे किती विकास कामं झाली किंवा काही झालं तरी नागरिकांचे प्रश्न तेवढे सुटत नाहीत आणि जेवढ्या प्रमाणात कामं व्हायला पाहिजे होती तेवढ्या प्रमाणात झालेली नाही. तर मूलभूत जो कचऱ्याचा प्रश्न आहे तो फारच अनेक वर्ष इथं रेंगाळलेला आहे. शिवसेना म्हणा किंवा मनसे म्हणा यांनी प्रयत्न केले, परंतु त्यांना जागा मिळालेली नाही डम्पिंग ग्राउंडसाठी. ही एक फार मोठी समस्या आहे. मीनाताई ठाकरे नाट्यगृह चालू झालेलं नाही आहे, त्यासाठी काम चालू झाले असं म्हणतात सत्ताधारी किंवा मनसे, पण ते अजून काही झालेलं नाही आहे. आणि रस्त्याचा जो निधी आहे तो मगाशी जसं सांगितलं तसं तो शासनाकडून दिला जातो आणि पालकमंत्री म्हणा किंवा नगरविकास मंत्री हे निधी देत असतात, परंतु त्याचे युटिलायझेशन जे वेळेमध्ये व्हायला पाहिजे त्यासाठी तांत्रिक मुद्दे सभागृहामध्ये निर्माण होतात. त्यासाठी तो जो विकास आहे तो अगदी धीम्या गतीनं होतो. कचरा प्रश्न जो होता तुमच्यामुळे तो रखडला किंवा तुम्ही राजकारण झालं हे सगळं म्हटलं जाते. तुम्ही सभागृहामध्ये कमी पडलात तांत्रिकदृष्ट्या असं म्हटलं जाते. बघा, सभागृहामध्ये आम्ही कमी पडलो नाही. सत्तेत बसल्यानंतर पहिल्याच वर्षी हा ठराव सभागृहामध्ये आणला. यासाठी कर्टेलच्या ठिकाणसारखी जागा नगरपालिकेने संपादित करण्यासंदर्भातला प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला. तिथल्या जागा मालकाची आपल्याला मान्यता होती. ज्या तांत्रिक 7 कमिट्या आहेत त्या 7 कमिट्या येऊन या ठिकाणी मान्यता देऊन गेल्या. कचरा प्रकल्प होणार म्हटल्यानंतर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख त्या ठिकाणी, त्यांचं गाव आहे कर्टेल, शशिकांतजी चव्हाण यांचं पत्र आमच्याकडे आहे की जर का खेड नगरपालिकेचा कचरा आमच्या गावात टाकला तर आम्ही तो कचरा आणून नगरपालिकेमध्ये टाकू. यांची दुटप्पी भूमिका आहे. एक तर सांगतात की यांनी विकास केला नाही आणि एक तर सांगतात कचरा प्रश्न सुटला नाही. यांची दुटप्पी भूमिका आहे. नगरपालिकेत आणि ग्रामीण भागामध्ये यांची भूमिका आहे. कचरा प्रकल्प सुटला नाही याला शिवसेना जबाबदार आहे. कचरा प्रश्न तुमचेच राजकीय नेते, ग्रामीण भागातले राजकीय नेते खो घालतायत, राजकारण केलं जात आहे. कर्टेल या गावाचं यांनी उदाहरण दिलं की कर्टेल या गावाला जाऊन आम्ही त्या ठिकाणी जिल्हा प्रमुखांनी तुमच्या विरोध केला. असा कुठलाही विरोध झालेला नाही. आणि आज सांगतो, ज्या वेळी कचरा प्रश्नाच्या बाबतीत आम्ही बोललो त्यावेळी यांनी लोकांना दिशाभूल करून या ठिकाणी मिटिंग लावली आणि सांगितलं चिराखाणी घेऊन झाल्यात. 8 दिवसामध्ये हा कचरा चिराखाणीमध्ये जाणार, 8 दिवसामध्ये हा कचरा चिराखाणीत पडणार. पण यांना आजपर्यंत चिराखाणी मिळाले नाहीत. ह्यांच्यापैकी किती जणांना विचारा की तुम्ही त्या चिराखाणी बघण्यासाठी प्रांतांसोबत किंवा जिल्हाधिकाऱ्यांसोबत सर्वे करायला गेलात आणि एक तरी सर्वे गटाचा नंबर आम्हाला दाखवावा. केवळ दिशाभूल करण्याचं काम चाललेलं आहे. आणि जे मगाशी म्हटले 13 कोटीचा निधी आम्ही मंजूर करून आणला आणि त्या पाण्याची स्कीम चालू आहे, त्या निधीच्या रिफॉर्म्सचं काम फक्त झालेलं आहे. निधीचा 1ही रुपया आलेला नाही. आणि जर तो आला असेल तर तो खेड नगरपालिकेच्या कोणत्या अकाउंट बुकामध्ये आहे हे त्यांनी आम्हाला सांगावं. निश्चित आपणच एकेकाची शिवसेनेचा बालेकिल्ला आणि सध्या मनसेच्या ताब्यामध्ये असलेली ही खेड नगरपालिका. सत्ताधाऱ्यांनी अनेक दावे केले, विरोधकांनी त्यांच्या नजरेतून ते खोडण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला. एकूणच पुढचे महिनाभर, आता निवडणूक जाहीर झाली त्यामुळे पुढचे महिनाभर आरोप प्रत्यारोप सुरू राहतील. आपण आज या खेड नगरपालिकेतून इथेच हा कार्यक्रम संपवूया आणि भेटूया पुढच्या नगरपालिकेमध्ये. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा एबीपी माझा.